संतनगरी सोनाडा येथे जिल्हा परिषद कन्या शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सोनाडा गावात शिक्षण आणि संस्काराचा संगम पाहायला मिळाला। जिल्हा परिषद कन्या शाळा सोनाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच देश सेवक, सैनिक आणि पत्रकारांचा सत्कार सोहळा 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार, सरपंच हर्षल खंडेलवाल, केंद्र प्रमुख भीमराव वानखेडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश वानखेडे होते। दीप प्रज्वलन आणि जिजाबाई तसेच सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। विद्यार्थिनींनी लोकनृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत आणि महापुरुषांच्या वेशभूषा सादर करत उपस्थितांची मने जिंकली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचे नाट्यरूप सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी केलेले सादरीकरण उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादरीकरण अधिक प्रभावी करण्यात आले। शैक्षणिक, क्रीडा आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तसेच 23 वर्षे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अनिल वानखेडे यांचा भारत माता की जयच्या घोषात सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे प्रल्हाद दातार यांनी वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक गजानन नेमाळे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार, देशसेवक आणि पालकांचे आभार मानले। सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण आणि सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्नेहसंमेलन सोहळा अविस्मरणीय ठरल्याचं अध्यक्ष सतीश वानखेडे यांनी सांगितलंय। महाराष्ट्र T24 करिता सचिन पाटील,